हॅलो स्टुडंट्स, पार्ट 20 ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण पुढचे एक्सरसाइजेस बघूया. मागच्या 19 मध्ये आपण सगळे मल्टिपल चॉईस सोडवले होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता यामध्ये पुढचे एक्सरसाइज म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून सुरू करूया. क्वेश्चन नंबर 3, ए डायपोल विथ इट्स चार्जेस -q and +q located at points 0 -b0 and 0 +b0 is present in uniform electric field. त्याला सिंबॉल E दिलेला आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E. The equipotential surfaces of this field are planes parallel to YZ planes. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसेस कशा आहेत ते सांगितलेलं आहे. आणि दोन पार्ट्स विचारलेले आहेत. पार्ट ए, व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड E. सेकंड इज हाऊ मच टॉर्क वुड द डायपोल एक्सपिरियन्सेस इन दिस फील्ड. आता हा ऍक्च्युअली डायपोल आहे. -q चार्ज एका पॉइंटला आहे आणि +q चार्ज दुसऱ्या पॉइंटला, टू इक्वल अपोजिट चार्जेस. आणि -b, आता हा y कोऑर्डिनेट आहे त्यामुळे आपण y ऍक्सिसला दाखवू शकतो. याची डायग्राम साधारणतः अशी येईल. सो दिस इज y ऍक्सिस, x ऍक्सिस अँड z ऍक्सिस. तिन्ही कोऑर्डिनेट्स आहेत. बाकीचे दोन 0 आहेत, फक्त y कोऑर्डिनेट्स एकाचा -b एकाचा +b. त्यामुळे प्लस चार्ज +b ला आहे, +q चार्ज, आणि -q चार्ज -b ला आहे. सो द डिस्टन्स बिटवीन दीज टू इज 2b. म्हणजे डायपोल लेंथ पण मिळाली. डायपोल लेंथ इज 2l = 2b. आता पुढे सांगितलेलं आहे इक्विपोटेन्शियल सरफेसेस या फील्डचे, म्हणजे हा एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे, बाजूला याच्या फील्ड आहे, पण त्या फील्ड मध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. म्हणजे जे सरफेसेस YZ प्लेन्सला पॅरलल आहेत. आपण अशी दाखवू शकतो. YZ प्लेन म्हणजे दिस इज Z ऍक्सिस, सो दिस इज ही प्लेन्स, YZ प्लेन्स. YZ प्लेन्स या बाजूला दाखवता येतात, तशी या बाजूला पण दाखवता येतात, रिव्हर्स साईडला म्हणजे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला. YZ प्लेन्स ही व्हर्टिकल येतील, Y ऍक्सिस आणि हा Z ऍक्सिस, हा Z ऍक्सिस दाखवलेला आहे. म्हणजे ही प्लेन्स मी आता जे इथं कर्सरने दाखवते, दिस इज अ YZ प्लेन. तसंच इथं पण काढता येईल. ही प्लेन्स म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. इक्विपोटेन्शियल हा पार्ट डिलीट झालेला आहे, पण इथं कळतं की तुम्हाला इक्विपोटेन्शियल म्हणजे ह्या कुठल्याही पॉइंटला सरफेस वरती पोटेन्शियल सेम असणार, इक्विपोटेन्शियल सरफेस. आणि याचं वैशिष्ट्य काय असतं, तर इलेक्ट्रिक फील्ड याला कायम परपेंडिक्युलर असते या सरफेसेसना. व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड E. So here YZ planes are equipotential surfaces. त्यातला हा तो पॉइंट आता मी तुम्हाला सांगितला, इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस. मग जर हे YZ प्लेन आहेत तर इलेक्ट्रिक फील्ड कुठे असणार, कोणत्या डिरेक्शनला, परपेंडिक्युलर टू दिस सरफेस म्हणजे एक्स डिरेक्शनला. आता हे प्लेन घेतलं तर या बाजूला येईल, या बाजूला रिव्हर्सला सुद्धा असू शकेल. सो फील्ड इज अलॉंग एक्स ऍक्सिस, +x असेल किंवा -x असेल. म्हणजे हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवला की याचा आन्सर सापडतो. इलेक्ट्रिक फील्ड इक्विपोटेन्शियल सरफेसला कायम परपेंडिक्युलर असणार. मग हे जर YZ प्लेन मध्ये आहेत सरफेसेस, तर एक्स डिरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड. So vector E is along x-axis, along positive x-axis or along negative x-axis. Now the second part. How much torque would the dipole experience in this field? आता टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, टॉर्क acting on dipole in external electric field. So what is the formula? Torque equal to vector P cross E. Vector P, torque is a vector quantity. So it is vector P cross vector E. आणि मॅग्निट्यूड मधला पाहिजे असेल तर आपण लिहू शकतो पीई साइन थीटा. सो टॉर्क इज इक्वल टू पीई साइन थीटा.
आता थिटाची व्हॅल्यू कशामधली येणार आहे? पी आणि ई मध्ये. सो पी इज, डिरेक्शन ऑफ पी तुम्हाला माहिती आहे, मायनस क्यू चार्ज टू प्लस क्यू, आणि यातलं डिस्टन्स काय झालेलं आहे? 2b, हे आपण अगोदर बघितलेलं आहे. इज अलॉंग एक्स एक्सिस, तो पॉझिटिव्ह एक्स एक्सिसला असेल किंवा निगेटिव्ह एक्स एक्सिसला, दोन्ही कुठल्याही जरी एक्सिसला असेल तरी तो परपेंडिक्युलर आहे. वेक्टर पी ला वेक्टर ई परपेंडिक्युलर. सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो व्हॉट इज साइन 90? साइन 90 डिग्री इक्वल टू 1. सो टॉर्क इज इक्वल टू पीई, आणि पी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2L, म्हणजे डायपोल लेंथ, आणि त्याला चार्जने मल्टिप्लाय करायचंय. सो पी इज इक्वल टू 2L इंटू चार्ज. आता 2L ह्या डायग्रॅम मध्ये किती दिसतं तुम्हाला? 2L म्हणजे दोन चार्जेस मधलं डिस्टन्स. तर हे 2L च्या ऐवजी आपण 2B लिहिणार आहे. सो दिस इज द आन्सर, टॉर्क. आता जर टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्यामुळे तुम्ही वेक्टर ई जर पॉझिटिव्ह ऍक्सिसला घेतला, म्हणजे या बाजूला, हा कन्सिडर केला, डिरेक्शन कुठली तरी एकच असणार आहे. समजा ही डिरेक्शन कन्सिडर केली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला, तर टॉर्क कसा फिरेल बघा. म्हणजे टॉर्कने हा डायपोल कसा फिरेल? या बाजूला येणार. टॉर्कमुळे डायपोल हा अलाइन होणार इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने. टॉर्क रोटेट करतो डायपोलला, हे आपण त्या डायपोलमध्ये ते बघितलेलं आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल. टॉर्क रोटेट्स दी डायपोल, आणि तो रोटेट करताना काय करणार? तर अलाइनमेंट ऑफ डायपोल इन द डिरेक्शन ऑफ वेक्टर ई, म्हणून हा असा फिरेल. म्हणजे ही डिरेक्शन कुठली झाली? क्लॉकवाईज डिरेक्शन. आता क्लॉकवाईज जर असेल तर टॉर्क वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे टॉर्क प्लस किंवा टॉर्क मायनस दिले पाहिजे. जर तुम्ही ही डिरेक्शन कन्सिडर केली, याला क्लॉकवाईज म्हणतो, तर टॉर्कची डिरेक्शन बाय अप्लाइंग राईट हँड रूल, टॉर्क इनवर्ड होणार, आणि इनवर्ड असेल तर मायनस घेतो आपण. किंवा असं लक्षात ठेवू शकता, टॉर्कने जर रोटेशन क्लॉकवाईज केलं तर निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज केलं तर पॉझिटिव्ह, असं एक लक्षात ठेवता येईल. इफ वेक्टर इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, देन डायपोल विल रोटेट क्लॉकवाईज अँड टॉर्क इज निगेटिव्ह ऑर इनवर्ड. आणि जर ह्या एक्सिसला घेतला मायनस निगेटिव्ह एक्स एक्सिस, तर काय होणार आहे बघा. इफ अलॉंग निगेटिव्ह एक्स एक्सिस, इट विल रोटेट अँटी क्लॉकवाईज अँड टॉर्क इज पॉझिटिव्ह. फक्त एवढा फरक पडतो, व्हॅल्यू मात्र सेम राहणार आहे, Q2BE. नेक्स्ट एक्झाम्पल, 3 चार्जेस मायनस Q प्लस कॅपिटल Q, अगेन मायनस Q, आर प्लेस्ड ॲट इक्वल डिस्टन्स ऑन स्ट्रेट लाईन. तिन्ही चार्जेस ठेवलेले आहेत लाईनवरती, स्ट्रेट लाईनवर, पण प्रत्येकामधलं डिस्टन्स सेम आहे. इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम ऑफ द 3 चार्जेस इज 0, then what is the ratio of plus capital Q to Q? याचा रेशो विचारलेला आहे, Q to Q. सो डायग्राम इज लाईक दिस. तिन्ही चार्जेस आहेत आणि सेम डिस्टन्सला ठेवलेले आहेत. ॲट पॉइंट ए सपोज मायनस Q, ॲट पॉइंट बी प्लस कॅपिटल Q, ॲट पॉइंट सी अगेन मायनस Q. पण हे ठेवताना कसे सांगितलेले आहेत? इक्वल डिस्टन्सला, म्हणजे हा आरला ठेवला तर हा पुढचा पण आरलाच ठेवला पाहिजे. आता याच्यात सांगितलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम इक्वल टू 0. तर इथं 3 चार्जेस आहेत. तुम्हाला जनरल फॉर्म्युला दिलेला आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस. हा एक जनरल फॉर्म्युला दिलेला आहे, तो तुमच्या लक्षात आहे का बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ चार्जेस हा फॉर्म्युला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले, डिनोटेड बाय सिम्बॉल U, 1/4πε0. सो दिस इज कॉन्स्टंट K, समेशन QJK अपॉन RJK. आणि समेशन कशाची घ्यायचे? ऑल पेअर, पॉसिबल पेअर, सगळ्या पॉसिबल पेअर्स, सगळ्या पेअर्स घ्यायचे. 2 चार्जेस
प्रॉडक्ट आणि 2 चार्ज मधलं डिस्टन्स. आता इथे आपल्याला 3 चार्जेस आहेत, म्हणजे पेयर्स कोणत्या येतील? समजा तुम्ही ए आणि बी घेतलंय, ही एक पेयर होऊ शकते, बी सी ही दुसरी पेयर आणि ए सी ही तिसरी पेयर. तर हे असं लिहू शकतो आपण, पोटेन्शियल एनर्जी यू इक्वल टू कॉन्स्टंट ए बी पहिली पेयर, म्हणजे हे डिस्टन्स आर ए बी, चार्जेस मायनस क्यू आणि प्लस क्यू, हे दोन्ही चार्जेस इथे लिहिलेले. आता दुसरी पेयर घेतली बी सी, सो बी सी इज प्लस कॅपिटल क्यू मायनस क्यू, या दोघांचा प्रॉडक्ट, या दोघांचा प्रॉडक्ट आहे. नेक्स्ट ए आणि सी ही पेयर घेतली, म्हणजे डिस्टन्स ए सी घेतलंय, तर मायनस क्यू आणि मायनस क्यू, दोन्ही चार्जेस मायनस क्यू. आता डिस्टन्सेस तुम्ही जर लिहिली इथं तर ते कसं दिसेल बघा. प्रॉडक्ट लिहिलेला आहे, मायनस क्यू सुरुवातीला लिहिलाय, मायनस साईन क्यू आणि क्यू, 2 चार्जचा प्रॉडक्ट. याच्यामध्ये काही दोन्ही डिफरंट आहेत, साईन मायनस. आर ए बी म्हणजे आर डिस्टन्स, दिस इज द डिस्टन्स, प्लस हा मायनस क्यू, हे प्लस साईन येतलंय, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, त्यामुळे प्रॉडक्ट निगेटिव्ह, क्यू इंटू क्यू. बीसी डिस्टन्स पुन्हा आर आहे. आता इथं प्लस साईन आणि मायनस हे दोन्ही चार्जेस सेम, दोन्ही मायनस आहेत, त्यामुळे क्यू स्क्वेअर झाला, पॉझिटिव्ह झाले. आणि एसी डिस्टन्स किती आहे? आर प्लस आर, दॅट इज 2r. त्यानंतर ही व्हॅल्यू 0 करायची. पोटेन्शियल एनर्जी काय आहे? 0 सांगितलेली आहे तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी 0 सांगितलेली आहे, U इक्वल टू 0. आता जर U इक्वल टू 0 असेल तर ही व्हॅल्यू 0 नाही आहे, दिस इज नॉट इक्वल टू 0, therefore the bracket should be 0. So bracket is written here, minus q upon r plus minus q upon r, q square upon 2r equal to 0. आता हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे, म्हणजे 2 टाइम्स येणार, बट साइन इज निगेटिव्ह, minus 2q upon r. नेक्स्ट स्टेप, minus 2q upon r plus q square upon 2r equal to 0. आता हे ट्रान्सफर करू शकता तुम्ही. सो q square upon 2r ट्रान्सफर झाले, पॉझिटिव्ह झाले. आता हे सोडवण्यासाठी अतिशय सोपं आहे, आर आर कॅन्सल झाले, 1q कॅन्सल. तुम्हाला रेशो विचारला येतो q अपॉन q, हा रेशो विचारलेला आहे, म्हणजे हा q खाली आणायचा इथे आणि हे 2 इकडे आणायचे, म्हणजे 1/4 मिळणार. सो दिस इज 1/4. दिस इज द आन्सर. हे एक कॅन्सल झालेलं आहे, क्यू हा येणार खाली, कॅपिटल क्यूच्या खाली, 2 असणार ते इथं खाली येणार, म्हणजे 1/4 होणार. सो दिस इज 1/4. नेक्स्ट एक्झाम्पल, a capacitor has some dielectric between its plates and the capacitor is connected to DC source. DC सोर्सला लावल्यावर लगेच लक्षात आलं पाहिजे की तो चार्ज होणार. The battery is now disconnected, बॅटरी काढून टाकली, and then the dielectric is removed. म्हणजे इथं 2 गोष्टी केलेल्या आहेत. सुरुवातीला बॅटरी जोडली होती कनेक्टेड टू डीसी सोर्स, नंतर बॅटरी काढून घेतलेली आहे आणि नंतर डायलेक्ट्रिक पण रिमूव्ह केलेलं आहे. स्टेट वेदर द कपॅसिटन्स, द एनर्जी स्टोर्ड इन इट, द इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज स्टोर्ड, व्होल्टेज विल इन्क्रीज, डिक्रीज और रिमेन कॉन्स्टंट. थोडक्यात काय, ज्यावेळेला ही बॅटरी डिस्कनेक्ट होईल आणि नंतर डायलेक्ट्रिक पण काढला जाईल, त्यावेळेला कपॅसिटन्स जो नवीन असणार आहे तो कपॅसिटन्स, म्हणजे ज्याला तुम्ही एअर कपॅसिटन्स म्हणता, डायलेक्ट्रिक रिमूव्ह केल्यावर काय असणार, एअर कपॅसिटन्स, तो कपॅसिटन्स, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारी एनर्जी स्टोर्ड, त्यानंतर त्यात 2 प्लेट्स मधले इलेक्ट्रिक फील्ड, त्यानंतर कपॅसिटरवरती चार्ज, कपॅसिटरच्या प्लेट मधलं व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स
याच्यावरती काय परिणाम होणार, तो इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार का कॉन्स्टंट राहणार हे सांगायचंय. आता यामधले हा जो पहिला पार्ट आहे हा आपण एमसीक्यूज मध्ये बघितलेला आहे. बॅटरी कनेक्ट केल्यावरती, डीसी सोर्स कनेक्ट केल्यावरती कपॅसिटर चार्ज होतो आणि नंतर तो आयसोलेट करतो, म्हणजे त्याच्यापासून बॅटरी रिमूव्ह केली जाते, तरी सुद्धा चार्ज कॉन्स्टंट राहतो. आपण मल्टिपल चॉईस मध्ये हा एक पार्ट बघितलेला आहे. कपॅसिटर इज चार्ज अँड डिस्कनेक्टेड फ्रॉम डीसी सोर्स, चार्ज विल रिमेन कॉन्स्टंट, म्हणजे हे एक आन्सर मिळालं. चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट, दिस इज वन आन्सर, हे एक आन्सर मिळालं. म्हणजे हा पार्ट मिळाला. कुठला? चार्ज स्टोअर्ड हा पार्ट मिळाला. चार्ज स्टोअर्ड मध्ये काही फरक होणार नाही, चार्ज विल रिमेन कॉन्स्टंट. आता कपॅसिटन्स आपल्याला लगेच समजतं. कपॅसिटन्स डायलेक्ट्रिक असल्यावरती हा जास्त असतो, म्हणजे C0 एअर कपॅसिटन्स पेक्षा CD विथ डायलेक्ट्रिक जास्त असतो. त्याचं आपल्याला आन्सर पण माहिती आहे. CD इज इक्वल टू C0 into K, where K is dielectric constant. So due to dielectric, capacitance is CD. If dielectric is removed, capacitance is C0. हे सिम्बॉल्स वापरलेले आहेत, हे सगळं लिहायची गरज नाहीये. CD सुरुवातीला होता, नंतर तो C0 झाला. मग C0 ची व्हॅल्यू काय असणार आहे? निश्चित CD पेक्षा कमी असणार आहे. CD इज इक्वल टू C0K. सो C0 इज इक्वल टू CD अपॉन K. म्हणजे कपॅसिटन्स काय झाला? डायलेक्ट्रिक रिमूव्ह केल्यावर डिक्रीज झाला. सो कपॅसिटन्स डिक्रीजेस. दिस इज द आन्सर. कपॅसिटन्स डिक्रीजेस, हे आन्सर मिळालं. कपॅसिटन्स डिक्रीज होतो. आता राहिलेले 3 पार्ट. E0 बघायचं आहे, U0 आणि V0. इलेक्ट्रिक फील्ड. आपल्याला एक आर्टिकल पण गेलं होतं की ज्यावेळेला आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट करू कपॅसिटरच्या 2 प्लेट्समध्ये, त्यावेळेला आतलं फील्ड जे आहे इलेक्ट्रिक फील्ड हे रिड्यूस होतं. रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असं टायटलच होतं. मग जर डायलेक्ट्रिक स्लॅब काढून घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड काय होणार? वाढणार आहे. डायलेक्ट्रिक घातल्यावरती डिक्रीज होतं, डायलेक्ट्रिक काढून घेतल्यावरती इन्क्रीज होणार. डायलेक्ट्रिक इज रिमूव्ड, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड इन्क्रीजेस. आणि फॉर्म्युला पण आपल्याला गेला होता. डिक्रीज इलेक्ट्रिक फील्ड होतं, डिक्रीज इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज E ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. दिस इज इक्वल टू E0 अपॉन K ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक. मग डायलेक्ट्रिक काढून घेतलाय म्हटल्यावरती फील्ड काय असणार? E0, आणि ते जास्त असणार आहे. सो दिस इज E0 इज इक्वल टू ED, म्हणजे डायलेक्ट्रिक असतानाच फील्ड, इंटू K दॅट इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं? E0 साठी इन्क्रीजेस, वाढलेला आहे. नेक्स्ट, ज्यावेळेला इलेक्ट्रिक फील्ड वाढतं त्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स पण वाढणार आहे. ॲज फील्ड इन्क्रीजेस पोटेन्शियल V0 ऑल्सो इन्क्रीजेस. V0 ग्रेटर दॅन VD, म्हणजे हे एक आन्सर मिळालं. पोटेन्शियल इन्क्रीजेस, पोटेन्शियल इन्क्रीजेस. कितीने इन्क्रीज होणार? तर K टाइम्सने, पहिल्यापेक्षा K टाइम्सने वाढणार. दिस इज द आन्सर अबाउट पोटेन्शियल, म्हणजे हे आन्सर मिळालंय, हे मिळालेलं आहे. आता V0 किंवा पोटेन्शियल इन्क्रीज होतं ते आणखीन एका पद्धतीने सुद्धा तुम्हाला सांगता येईल. हे सुद्धा सोपं आहे. कपॅसिटन्स आपण चार्ज अपॉन पोटेन्शियल दाखवतो, तसं डायलेक्ट्रिक असताना Q अपॉन VD. डायलेक्ट्रिक काढून घेतल्यावर C0 इक्वल टू Q अपॉन V0. आता VD ही व्हॅल्यू कमी आहे आणि V0 जास्त आहे. V0 जास्त आहे त्यामुळे C0 कमी आहे. कपॅसिटन्स डिक्रीजेस, V0 इन्क्रीजेस. याने सुद्धा, ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा तुम्हाला सांगता येतं पोटेन्शियल काय होणार. पोटेन्शियल इन्क्रीजेस, कारण सुरुवातीला तुम्ही कपॅसिटन्स सांगितलेलं आहे. कपॅसिटन्स काय होतं? डिक्रीज होतो. चार्ज कॉन्स्टंट आहे, चार्ज कॉन्स्टंट, त्यामुळे C ची व्हॅल्यू ही
इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल असणार. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल. मग सी हा डिक्रीज झालेला आहे, सो पोटेन्शियल मस्ट बी इन्क्रीज्ड. या पद्धतीने सांगता येतं किंवा या पद्धतीने सांगता येतं. कोणती एक मेथड वापरली तरी चालते, पण पोटेन्शियल काय होणार आहे, वाढणार आहे. पोटेन्शियल इन्क्रीजेस. नेक्स्ट आता राहिला तो फक्त पार्ट राहिलेला आहे, हेच लिहिलेलं आहे, सेम लिहिलेलं आहे, VD लेस देन V0. सो V0 इज अ न्यू, सो इट इज इन्क्रीज्ड. आता आलेलं आहे ते एनर्जी स्टोर्ड. 1/2 QV हा फॉर्म्युला वापरलेला आहे. U इज इक्वल टू 1/2 QV. मग न्यू कॅपॅसिटन्स, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोर्ड झाली, चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट, पोटेन्शियल V0. आणि UD म्हणजे पहिला कॅपॅसिटर डायलेक्ट्रिक असताना, हाफ तसंच आहे, चार्ज Qच असणार आहे. आणि VD, जर V0 VD पेक्षा जास्त आहे तर U0 UD पेक्षा जास्त असणार. U0 ग्रेटर देन U बिकॉज V0 ग्रेटर देन VD. अशा पद्धतीने हे आन्सर्स मिळालेले. U0 सुद्धा काय असणार, इन्क्रीज होणं. तर यामधले हा जो पार्ट आहे हा डबल सांगितला गेलाय. हा तुम्ही इलेक्ट्रिक फील्डने V0 काढा किंवा कपॅसिटन्सने V0 सांगा, आयदर ऑर कुठलंही वापरता येतं. त्यानंतर पोटेन्शियल तुम्हाला मिळालं तर तुम्ही एनर्जी स्टोर्ड सांगू शकता when the charge is constant. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 6. Find the ratio of potential differences that must be applied across the parallel and series combination of two capacitors C1 and C2 with their capacitances in the ratio 1:2 so that the energy stored in these two cases becomes the same. म्हणजे C1 आणि C2 मधलं पहिलं रिलेशन दिलेलं आहे. C1:2 equal to 1/2. Therefore, C2 is equal to twice C1. आता काय केलेलं आहे तर याच्यामध्ये दोन्ही कॉम्बिनेशन सांगितलेले आहेत. दोन कॉम्बिनेशन्स, एक कॉम्बिनेशन सिरीज मधलं आणि एक पॅरलल. एक C1 आणि इथं लगेच C2 जोडलाय, C1 C2. याला पोटेन्शियल लावलेलं आहे. सो दिस इज प्लस मायनस. समजा या पोटेन्शियलला आपण VS घेतला आणि दुसरं आहे ते पॅरलल कॉम्बिनेशन. सेकंड इज पॅरलल कॉम्बिनेशन. आणि याला पोटेन्शियल म्हणजे याला बॅटरी लावलेली, प्लस मायनस पॅरलल असल्यामुळे याला आपण VP म्हणू शकतो. दिस इज C1 C2. दोघांच्या मधली एनर्जी स्टोर्ड म्हणजे ह्या कॉम्बिनेशन मध्ये एनर्जी स्टोर्ड फॉर्म्युला U इज इक्वल टू, समजा इथं U1 लिहिलं आपण आणि दुसऱ्याचं U2 लिहिलं किंवा US आणि UP, US UP, तर 1/2 CS इंटू VA², 1/2 CV² आणि इथं काय होणार 1/2 CP VP². US इक्वल टू UP. म्हणजे आपल्याला CS VA² काढले पाहिजेत आणि CP VP² काढले पाहिजेत, कारण 1/2 दोघांमध्येही सेम आहेत. CS आपल्याला फॉर्म्युल्यावरनं काढता येतो आणि CP आपल्याला फॉर्म्युल्यावरनं काढता येतो. आणि विचारलेलं आहे आपल्याला, काय विचारलेलं आहे, रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे VS/VP किती आहे, VS/VP किती आहे हे विचारलेलं आहे. फॉर्म्युला तर आपल्याला एनर्जी स्टोर्डचा लागणार आहे आणि कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्सचा लागणार आहे. तर यामध्ये आपण UP साठी काय लिहू शकतो बघा.
1/2 Cp Vp square. So Cp is equal to C1 plus C2. आता C1 plus C2 या ठिकाणी हे वापरायचं आहे. C2 is equal to twice C1. So C1 plus 2C1 is equal to 3C1. Therefore, Cp is equal to 1/2 3C1 Vp square. असं लिहिता येईल आपल्या. आता जर आपण US साठी घेतला म्हणजे हे एक आहे कॉम्बिनेशन आणि हे दुसरं. ऍक्च्युली डायग्राम मध्ये VS म्हणजे सिरीजचं पहिलं दाखवलं होतं, पण इथं लिहिताना मी पहिलं पॅरललचं लिहिलेलं आहे. दिस इज इक्वल टू 1/2 CS VS स्क्वेअर. आता CS ची व्हॅल्यू, CS चा फॉर्म्युला दोनच कपॅसिटर आहे त्यामुळे वरती प्रॉडक्ट आणि खाली ऍडिशन असं लिहू शकतो, VS स्क्वेअर. सो C1 इंटू C2, तुम्ही C2 ची जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ट्वाइस C1, C2 is equal to twice C1. So 1/2 C1 into C2, that is twice C1, upon C1 plus C2, C1 plus 2C1 VS square. तर हे काय येईल, याचा आन्सर 1/2 येणार. इथं 2C1 चा स्क्वेअर होणार, C1 स्क्वेअर होणार अपॉन 2C1 प्लस C1 3C1 VS स्क्वेअर. आता हे दोन्ही इक्वेट करायचे, दोन्ही इक्वेट करा. दोन्ही इक्वेट केल्यावरती हे 1/2 आणि हे 1/2 कॅन्सल होणार आहे, त्यामुळे राहिलेलाच पार्ट आपण लिहूया. कारण UP स्क्वेअर म्हणजे हे CP ची व्हॅल्यू ही येईल आणि CS ची व्हॅल्यू येणार ते घालूनच आपण लिहिलेलं आहे. 1/2 इथंच कॅन्सल केले, 3C1 VP स्क्वेअर आणि 2/3 हा C1 आणि C1 एक कॅन्सल होईल, 2/3 C1 VS स्क्वेअर. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला असं लिहिता येईल, 3C1 VP स्क्वेअर म्हणजे काय घ्यायचं आहे याच्यामध्ये, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, 1/2 कॅन्सल करा. सो हिअर 3C1 VP स्क्वेअर ही एक व्हॅल्यू, 3C1 VP स्क्वेअर आणि 2/3 C1 VS स्क्वेअर and 2/3 C1 VS square, 2/3 C1 VS square. So here C1 get cancel. आपल्याला VS square upon VP square, VS square upon VP square हा 3 गेला लेफ्ट हँड साइडला, इथं ऑलरेडी 3 आहे, 3 into 3 9, हा 2 आला डिनॉमिनेटरला, 9/2 आले. Therefore, VS upon VP is equal to √9 upon √2. So this is √9 चा येणार आहे 3, only 3 upon √2. So this is the answer. √2 ची व्हॅल्यू तुम्ही 1.414 घेऊन काढू शकता, पण हे आन्सर आलं 3 upon √2. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. Two charges of magnitudes -4q and +2q are located at points 2a 0, 5a 0 म्हणजे along same line आहे, कारण y coordinate 0 झाला respectively. What is the electric flux due to these charges through a sphere of radius 4a with its center at the origin? म्हणजे आपण जर ऍक्सिस असे दाखवले तर हा ओरिजिन आणि साधारणतः स्केल मध्ये असं घेतलं A चं स्केल. सो हिअर इट इज 2a, then 3, then 4 and 5, 5a. तर इथं 2a ला चार्ज किती आहे
-4Q आणि 5A ला किती आहे +2Q. आता स्फिअर सांगितलेलं आहे. स्फिअर, व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दीज चार्जेस. दोन चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फ्लक्स किती आहे ते सांगायचं आहे. पण कुठल्या शेपमधनं जाणार तर स्फिअरमधनं जाणार. स्फिअरचा रेडियस 4A. सेंटर ओरिजिन म्हणजे ओरिजिन हा धरून तुम्हाला स्फिअर काढला पाहिजे, तर तो 4A पाहिजे. हा 3A झाला, हा 4A. सो दिस इज द स्फिअर. आता इथं स्फिअर आलेला नाही, पण हा स्फिअर झाला की ज्याचा रेडियस 4A आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स passing through any closed surface is equal to the charge enclosed upon epsilon 0. आता चार्ज एनक्लोज्ड किती आहे तर फक्त मायनस हा चार्ज एनक्लोज्ड आहे. पॉझिटिव्ह चार्ज हा स्फिअरच्या बाहेर आहे, त्यामुळे एनक्लोज चार्ज फक्त घ्यायचा आहे -4Q अपॉन एप्सिलॉन 0. काही वेळेला हे सोडवायला सांगतील, Q ची व्हॅल्यू देतील तुम्हाला आणि एप्सिलॉन 0 देतील आणि फ्लक्सची व्हॅल्यू विचारली जाईल. तर अशा पद्धतीने हे आन्सर आलेलं आहे. फ्लक्सची व्हॅल्यू किती आली -4Q अपॉन एप्सिलॉन 0. तर सरफेस बघायचं आणि सरफेसच्या आतमधले चार्ज पाहिजे, चार्ज एनक्लोज्ड. सो दिस इज द आन्सर. इलेक्ट्रिक फील्ड दोघांचाही तयार होणार आहे, पण इलेक्ट्रिक फ्लक्स स्फिअर मधनं जाणारे पाहिजेत. मग फक्त आतले चार्जेस तुम्हाला घ्यायला लागतील. समजा आत 2 चार्जेस असतील, 2 चार्जेसचे समेशन करा. सम ऑफ चार्जेस एनक्लोज्ड. आता एकच चार्ज असल्यामुळे इथं फक्त एक टर्म आलेली आहे -4Q. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक फ्लक्सचं हे न्यूमरिकल, ऍक्च्युअली हे मल्टिपल चॉईस आहे, न्यूमरिकल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. पण काही वेळेला हे परीक्षेला तुम्हाला चार्जची व्हॅल्यू देतील आणि सोडवायला सांगतील. आता बाकीचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.